नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावत राहण्यासाठी शिक्षक संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याला माझे प्राधान्य राहीलच, पण त्यासोबतच संघटनांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे प्रतिपादन नूतन शिक्षण व अर्थ समिती सभापती शीतल यादव यांनी केले. हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. सभापतीपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक संघाच्या वतीने शीतल यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाबाबतचा आपला मानस व्यक्त केला. यावेळी माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या सेवाविषयक अडचणी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगत, केवळ प्रशासकीय आदेश न काढता शिक्षक संघटनांच्या सूचना विचारात घेऊन उपक्रम राबवणार असून शिक्षण आणि अर्थ समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांच्या भौतिक सुविधांसाठी निधीचा योग्य विनियोग करण्यावर भर असेल, असे सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे नेते NY पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, अरुण चाळके, सरदार पाटील, सुखदेव पाटील, दयानंद पाटील, सुरेश भानुसे, राजू संकपाळ व श्रीमती गुरव भानुसे यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षक, प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेच्या वतीने शीतल यादव यांचा शाल, श्रीफळ व वह्या देऊन गौरव करण्यात आला. काही कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी चहा न घेता काम करायचं. मी त्यांची चालवले होतो. म्हणजे सगळ्यांना सूचना देतो. तुम्हाला एका सूचना देण्याचं तालुक्यामध्ये लक्षात ठेवा. मला कसली अडचण असेल, आमच्या नावाखाली कोणी काही जरी केलं तर तुम्ही डायरेक्ट आमची संपर्क साधा. मी आर्थिक अजिबात कुठलाही एक रुपया माझ्या तालुक्यामध्ये कुठल्याही गुरुजनांना खर्च होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आमच्या ते तुम्हाला काय झालं, गेल्या वेळेला काही किरकोळ गोष्टी कुणी आमच्या नावाखाली जर त्या केल्या असतील तर तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. तुम्ही तेवढी काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट काय सांगते, आदरणीय यादव वहिनींच्या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं सत्कार केलेला नव्हता. कारण निवडून आल्यावर सुद्धा, कारण आम्हाला गॅरंटी होती की आपण पुन्हा सत्कार करायचा एकदमच दोन्हीचा, निवडीचा आणि सभापती पदाचा. कारण अण्णा जिथं आहेत तिथं पद येणार आणि अण्णांनी अत्यंत म्हणजे चतुराईनं हे सगळं खेचून आणलेलं आहे. तर वास्तविक अण्णा आम्ही सामान्य कार्यकर्ते, पण अण्णांना मी भेटेल तेव्हा म्हणायचो, अण्णा हे असं करायला लागते तर पुढं जमतंय. आणि अण्णांनी खरं वाटलं आमच्यासारख्यांचे शब्द ऐकून अत्यंत विचारानं त्यांनी ते पूर्ण केलं आणि त्यांना यश आलं. याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या मतदारसंघात आम्हाला यश आलं नाही, त्यामुळे थोडं आम्ही नाराज होतो. म्हणजे नाराज म्हणजे ते जमलं नाही काही अडचणीमुळं. पण जाऊ द्या, अण्णांच्या रूपानं आम्हाला एक चांगला संधी मिळाली. वहिनींच्या रूपानं या ठिकाणी शिक्षण समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली आणि म्हणून आज शिक्षक संघाच्या वतीनं या ठिकाणी संघाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील आहेत, कार्याध्यक्ष भानुस सर आहेत, त्यांच्या मिसेस भानुस सर आहेत, आता महिला आघाडीच्या प्रमुख आदरणीय गुरव मॅडम आहेत, संपाल सर आहेत, चालके सर आहेत, कार्याध्यक्ष जिल्ह्याचे माने सर आहेत, आमचे व्याजी सरदार पाटील सर आहेत, राजू संपाळ आहेत, या ठिकाणी सुखदेव पाटील आहेत, दयानंद पाटील सर आहेत. आणि यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते आमचे मित्र कृष्णात पाटील सर, पुढारीचे पत्रकार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही शिक्षक संघाच्या वतीनं आपणास लाख लाख शुभेच्छा देतो. जसं आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत खूप मोठं योगदान आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना झालं, तसं वहिनींच्या माध्यमातून तुम्हीच ते करायचं आहे, वहिनींनी करायचं आहे. वहिनीसुद्धा सुशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांनाही सगळा काचाकोचा माहिती आहे. तुम्ही सुरुवात केलेली आहे PRCला भेट वगैरे असं, तसं शाळांनाही चांगल्या भेटी देऊन. कारण आता सरदार पाटलांची शाळा काल बघितलं तर आपण तुम्ही निधी लावला होता त्या मतदारसंघात नसताना सुद्धा, तर ती शाळा आज जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाला
काल ज्या परीक्षा झाल्या पहिली दुसरीच्या, त्या परीक्षेमध्ये संभाजीनगर सावर्डेची शाळा हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाला आलेले, शिक्षक पण आणि विद्यार्थी पण. तिथले 12 विद्यार्थी हे 100पैकी 100 गुण मिळालेले आहेत. तर असे विद्यार्थी घडणाऱ्या शाळा आपल्या परिसरामध्ये आहेत आणि त्याला आपली ताकद मिळावी एवढीच आपल्याला विनंती करतो. कामासाठी शुभेच्छा देतो. सर्वांनाच जायचं आहे, त्यामुळं जास्त बोलत नाही. अण्णा पुन्हा एकदा या वहिनींना आणि तुम्हाला या ठिकाणी, कारण नावात शीतल आहे, हे अत्यंत सौम्य अशा आहे, दिसायलाही आणि बोलायलाही आणि वागायलाही. त्या शीतल वहिनींना शिक्षक संघाच्या वतीनं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. अण्णा तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.